आज आपण ज्येष्ठ गौरीची कथा ऐकणार आहे. चला आपण सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. ओम श्री गौरी माता नमः. या विश्वास जेव्हा अधर्म वाढतो, स्त्रियांच्या मनात दुःख साठते, संसारात अश्रू वाहू लागतात, तेव्हा मातोश्री शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात अवतरते. ती शक्ती म्हणजे गौरी माता. ज्येष्ठ महिन्यात येणारी गौरी ही केवळ मूर्ती नाही, ती आहे मायेचं रूप, संयमाचे प्रतिने, श्रद्धेचे परिचय घेणारी देवी. आज आपण ऐकणार आहोत श्रद्धा, गर्भ, करुणा आणि माता कृपाची अत्यंत पवित्र व भावपूर्ण ज्येष्ठ गौरी कथा. मन शंका ते भागे. गौरी देवी स्वरूप. हिमालय कुशील तात्पर्य उजळलेली ते म्हणजे पार्वती तप करतात तिथे शरीर तेजस्वी झाले. तेजस्वीमुळे ती गौरी म्हणून ओळखली जाऊ लागली. शंकर म्हणाले, हे गौरी, तू केवळ माझी अर्धांगिनी नाही, तू प्रत्येक स्त्रियांची धैर्य आहे. गौरी उत्तरली, माझ्या भक्तांची मी परीक्षा घेईल, पण त्याची श्रद्धा खरी असेल त्यावरच मी कृपा करेल. ज्येष्ठ महिन्यात उन्हाळ्यात शेवट, पावसाळ्याची चालू आणि स्त्रियांचा जागार या महिन्यात सुरुवातीला गौरीपूजनात संसार सुखी व्हावा म्हणून, पतीचे आयुष्य वाढले म्हणून, घरात शांती नांदावी म्हणून गाव आणि दोन्ही स्त्रिया एका लहान गावात स्त्रिया राहत होत्या. सावित्री गरीब साधी पण मनाने श्रीमंत, रोज गौरीचा नमस्कार करायची. कमलाबाई श्रीमंत, अहंकारी, गर्वाने भरलेली. पूजा म्हणजे केवळ दिखावा. गावात सगळे म्हणे, सावित्री गरीब असली तरी देवाची जवळ आहे. सावित्रीचे दुःख. सावित्रीच्या घरी दारिद्र्य, पती आजारी, कधी उपाशी झोप, तरीही म्हणायची, गौरी माता तुझ्यावर विश्वास आहे. अश्रू आले डोळ्यात पण ओठावर नाम. कमलाबाईचा गर्व. कमलाबाई म्हणे, देव माझ्यासाठी आहे, माझ्या दानाशिवाय पूजा काय. ती गरिबाचा कट्ट करत होती. गौरी पूजनाचा दिवस. ज्या गौरी आगमन. सावित्री मातेची मूर्ती, रानफुले, ओलसर डोळे. कमलाबाई सोन्याने दागिने, महान नैवेद्य पण करीना मन. देवीची परीक्षा. गौरी माता विद्युत वेशात आली. सावित्रीबाई या घरात जे आहे ते. कमलाबाई, तिथून माझी पूजा भिडू नकोस. साक्षात्कार. रात्री सावित्रीबाईच्या स्वप्नात तेजस्वी गौरी प्रगट झाली. तुझ्या श्रद्धा खरी आहे, आशीर्वाद. परंतु व बोध. सावित्रीचे जीवन बदलले. कमलाबाई पश्चाताप झाला. बोध. देव दारिद्र्य नाही, देव श्रद्धेत प्रसन्न होते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.